श्री सद्गुरू स्वामी समर्थ. प्रार्थनेची शक्ती. एक गरीब वृद्ध महिला एका भाजीवाल्याच्या दुकानात गेली. तिच्यापाशी भाजी विकत घेण्यासाठी पैसे नव्हते. तिने दुकानदाराला विनंती केली. तिच्यापाशी पैसे नसल्याने त्याने तिला आज उधारीवर भाजी द्यावी, पण दुकानदार काही यासाठी तयार झाला नाही. तिने त्याला अनेक वेळा उधारीवर भाजी देण्यासाठी विनंती केली. शेवटी चिडून तो म्हणाला, "ए म्हातारे, तुझ्यापाशी पैसे नसतील तर मग तुझ्याजवळील अशी एखादी किमती वस्तू तराजूवर टाक की जिच्या मोबदल्यात मी तुला त्या वस्तूच्या वजनाइतकी भाजी देईन." ती वृद्ध महिला थोडी विचारात पडली. तिच्यापाशी देण्यासाठी काहीच नव्हतेच, तर ती बिचारी काय देणार आणि कुठून देणार? थोड्या वेळाने तिने तिच्याजवळील एक कोरा चुरगळलेल्या कागदाचा तुकडा काढला. त्यावर काहीतरी खरडले आणि तो तुकडा तिने तराजूच्या पारड्यात टाकला. हे पाहून दुकानदाराला हसू आले. त्याने थोडी भाजी हाती घेऊन तराजूत दुसऱ्या परड्यात टाकली आणि नवलच घडले. कागदाचा कपटा टाकलेले पारडे वजनाच्या खाली गेले आणि भाजीचे पारडे वर उचलले गेले. हे पाहून त्याने आणखी काही भाज्या पारड्यात टाकल्या, तरी ते पारडे वरच. कितीही भाजी त्या पारड्यात टाकली तरी भाजीचे पारडे वरच राहिलेले पाहून दुकानदार गोंधळला. शेवटी तो चुरगळलेला कागद हाती घेतला. त्याने तो उघडून बघितला आणि त्यावर त्या वृद्धने काय लिहिले आहे ते बघितले. त्या कागदावर तिने लिहिले होते, "ईश्वरा, तूच सर्वज्ञ आहेस. आता माझी लाज तुझ्याच हाती आहे." दुकानदाराला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना. त्याने पारड्यातील सगळी भाजी त्या वृद्धेला देऊन दिली. जवळ उभा असलेला एक ग्राहक त्या दुकानदाराला बोलला, "मित्रा, यात काहीच नवल घडलेलं नाही. प्रार्थनेचे मोल काय आहे हे एक ईश्वरच जाणे." खरोखर प्रार्थनेत विलक्षण शक्ती असते. मग ती प्रार्थना 1 तासाची असो वा 1 मिनिटाची. ईश्वराची प्रार्थना जर मनापासून केलेली असेल तर तो नक्कीच वेळेला धावून येतो, यात शंका नाही. पण बहुतेक वेळा आपण आपल्याशी वेळ नसल्याचे कारण सांगून त्यांची प्रार्थना करतच नाही. पण विश्वास ठेवा, ईश्वराची प्रार्थना करण्यासाठी कुठली वेळ, कुठला प्रसंग चालतो. प्रार्थनेमुळे मनातील विकार दूर होतात आणि मनात एका सकारात्मक ऊर्जेचा संचार होऊ लागतो आणि जीवनातील कुठल्याही कठीण परिस्थितीला सामोरे जायचं बळ मिळते. काही मागण्यासाठीच ईश्वराची प्रार्थना करायची असते असं नाही. त्याने आपल्याला जे दिले आहे त्याबद्दल त्याचे आभार आपण प्रार्थनेद्वारे मानू शकतो. यामुळे हे सारे वैभव आपण आपल्या बळावर मिळवले आहे असा आपल्या मनातील अहंकार नाहीसा होईल आणि आपले व्यक्तित्व आणखीच विकसित होऊ शकेल. प्रार्थना करत्यावेळी आपल्या मनात इच्छा, द्वेष, क्रोध, घृणा अशा यांसारख्या विकारांपासून आपण दूर ठेवू शकतो. अशी ही प्रार्थना आपल्या दैनंदिन जीवनात एक अविभाज्य भाग बनली पाहिजे. अशा प्रार्थनेमुळे मनाचे सामर्थ्य तर वाढेलच आणि शिवाय कोणाची निंदा करण्याची वाईट सवय व करू नये हे काम करून पाहण्याची इच्छा समूळ नाहीशी होईल.